नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे बॉलिवूड स्टोरीज या यूट्यूब चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, मराठी चित्रपटसृष्टीच्या 80 आणि 90च्या दशकामध्ये सुप्रिया, वर्षा उसगावकर, निवेदिता जोशी, अश्विनी भावे, निशिगंधा वाड, किशोरी शहाणे या अभिनेत्री लोकप्रियतेच्या शिखरावर होत्या। या नायिकांसोबतच एक नाव आवर्जून घ्यायला हवं आणि ते म्हणजे अर्चना जोगळेकर यांचे। घारे बोलके डोळे, नृत्य निपुणता, 5 फूट 6 इंच उंची, गोड चेहरा आणि सहसुंदर अभिनयाने अगदी अल्पावधीतच लोकप्रिय झालेली ही नायिका सध्या काय करते असा प्रश्न अनेकांना पडला असेल। अर्चना जोगळेकर यांचा जन्म 1 मार्च 1965 रोजी झाला होता। त्यांची आई आशा जोगळेकर कथ्थक विशारद होत्या। बालपणापासूनच अर्चना यांनी आपल्या आईकडून कथ्थक शिकायला सुरुवात केली। पुढे त्यांनी कथ्थक आणि अभ्यास या दोन्ही गोष्टींचा अगदी व्यवस्थित समतोल राखला। कथ्थक विशारद असणाऱ्या अर्चना यांनी कॉमर्समध्ये पदवी घेऊन नंतर कायद्याचीही पदवी घेतली आहे। शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अर्चना यांनी कलाक्षेत्रामध्ये आपलं नशीब आजमायचं ठरवलं। अर्थात या क्षेत्रात येण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी त्यांच्याकडे होत्या। ओडिसा चित्रपटातून आपल्या कारकिर्दीत सुरू करणाऱ्या अर्चना पानपसंतच्या जाहिरातीमध्ये देखील झळकल्या होत्या। इथूनच त्यांची खरी ओळख निर्माण झाली। या जाहिरातीमध्ये त्यांनी साकारलेली खट्याळ गोड मुलगी पुढे दूरदर्शनवरील चुनौती या मालिकेमधून त्या घरघरात पोचल्या। मराठी, हिंदी आणि ओडिसा भाषेतील अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी कामे केली। निवडून या चित्रपटातील तू थेव्हा तशी आणि केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली ही दोन्ही लोकप्रिय गाणी त्यांच्यावर चित्रित करण्यात आली आहेत। मराठीमध्ये एकापेक्षा एक, अनपेक्षित, निवडुंग, तर हिंदीमध्ये संसार, बिल्लू बादशाह, आतंकी आतंक अशा काही चित्रपटांमधील, तसेच चुनौती, कर्मभूमी, फुलवंती, चाहत और नफरत अशा मालिकांमधील त्यांच्या भूमिका लोकप्रिय झाल्या होत्या। यशाच्या शिखरावर असतानाच त्या लग्न करून अमेरिकेला निघून गेल्या। तिथेही त्या त्यांच्या कलेमुळे लोकप्रिय झाल्या आहेत। अर्चना जोगळेकर यांनी अमेरिकेला गेल्यावर त्यांच्या आईने मुंबईमध्ये सुरू केलेल्या अर्चना नृत्यालयाची शाखा तिकडे सुरू केली। 2009 साली न्यू जर्सी डेमोक्रॅटिक पार्टीतर्फे त्यांना कलाक्षेत्रामध्ये दिलेल्या योगदानासाठी सन्मानित करण्यात आले होते। 2012 साली मॅरिड टू अमेरिका या हिंदी चित्रपटात त्या शेवटच्या दिसल्या होत्या। त्यानंतर जणू त्यांनी मनोरंजन सृष्टीला रामराम ठोकला। 2014 साली आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मराठी विश्व न्यू जर्सीतर्फे अर्चनाजींना त्यांच्या सांस्कृतिक योगदानासाठी, तर त्याच वर्षी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी भारताचे कॉन्सुलेट जनरल न्यूयॉर्क येथील श्री ज्ञानेश्वर मुळे यांनी सांस्कृतिक क्षेत्रातील एक उत्कृष्ट मराठी व्यक्तिमत्व म्हणून त्यांना सन्मानित केलं होतं। त्यांना सूरशृंगार संसाद यांच्याकडून शृंगारमणी आणि हिंदी साहित्य परिषदेकडून नृत्य भारती हा पुरस्कारही मिळाला आहे। अर्चनाजींना केवळ भारतातच नाही तर देशाबाहेरील चाहत्यांकडून देखील भरभरून प्रेम आणि आदर मिळाला। अर्थात लोकप्रिय कलाकारांना असं प्रेम आणि सन्मान नेहमीच मिळतो, परंतु काही वेळा या कलाकारांना त्यांच्या चाहत्यांमुळे मनस्ताप देखील सहन करावा लागतो। अर्चनाजींवरही असाच एक कठीण प्रसंग ओढावला होता। ही गोष्ट आहे 30 नोव्हेंबर 1997ची। एका ओडिसी चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान घडली होती। त्यावेळेस अर्चनाजींची चित्रीकरणामुळे ओडिशामध्ये पंथानिवास या ठिकाणी व्यवस्था होती। एके दिवशी रात्री एक व्यक्ती सही घेण्याच्या बहाण्याने अर्चना यांच्या खोलीमध्ये शिरला आणि त्याने त्यांच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला। पुढे डिसेंबर 1997 रोजी त्या माणसाला पकडण्यात आले, त्याच्याविरुद्ध खटला भरवण्यात आला आणि एप्रिल 2010मध्ये त्याला 18 महिन्यांची कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली। ही केस तशी बरीच वर्षे चालली, पण अखेर अर्चना यांना न्याय मिळाला। आयुष्यात घडलेले कटू प्रसंग विसरून अर्चना जोगळेकर यांनी स्वतःचं एक वेगळं विश्व निर्माण केलं। अमेरिकेमध्ये त्या हजारो विद्यार्थ्यांना कथ्थक या भारतीय नृत्य प्रकाराचे धडे देत आहेत। भारतीय कलाक्षेत्रात त्यांचं योगदान खूप मोठं आहे। त्या सध्या काय करतात हे म्हणण्यापेक्षा त्या सध्या एका भारतीय कलेला जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतात असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। मित्रांनो, अर्चना जोगळेकर यांच्याविषयी दिलेली माहिती आपणास कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा।
व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.